स्मॉल इज ब्युटिफुल ही उपाधी आपल्या गोमंतकाला चपखल सोपते. अशा चिमुकल्या सुंदर गोव्याला व्यासंगी आणि समर्पित इतिहास संशोधकांची कधीच वाण भासलेली नाही. गोमंतकीय इतिहास संशोधकांची मांदियाळी मोठी आहे. या मांदियाळीतील मोजकीच नावे सुपरिचित आहेत. मात्र काहींचे योगदान आगळे वेगळे असूनही त्यांची नावे दुर्लक्षित उपेक्षितही आहेत. हाडाचा संशोधक हा प्रसिद्धी परांगमुख असतो हाच याचा अर्थ. अशा काही बहुचर्चित आणि दुर्लक्षित गोमंतकीय इतिहास संशोधकांवर ओझरता प्रकाश टाकण्याच्या निमित्तानं श्रोत्यांशी केलेले हे हितगुज. गोमंतकीय इतिहास संशोधकांमध्ये अग्रपूजेचा मान डॉक्टर पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांना द्यायला हवा. मराठी, पोर्तुगीज, मोडी लिपी, हळे कानडी आणि ब्राह्मी लिपींचा त्यांचा व्यासंग त्यांच्या संशोधनाला सहाय्यभूत ठरला. वयाच्या 24व्या वर्षी त्यांचा मराठी लेख विविध ज्ञानविस्तार सारख्या प्रतिष्ठित मासिकात प्रसिद्ध झाला. वयाच्या 71व्या वर्षी पुणे विद्यापीठाने आपल्या नचिम केळकर स्मृती व्याख्यानमालेसाठी त्यांना बहुमानाने निमंत्रित केले. मराठी पोर्तुगीज संबंध या विषयात त्यांनी 7 व्याख्याने दिली, जी नंतर पुस्तक रूपात प्रसिद्ध झाली. त्यांच्या या व्याख्यानाने विद्वानांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या इतिहासाचे एक नवे दालन त्यांनी या विषयातल्या धुरीणांना खुले केले. एक शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू असतानाच भाषा आणि इतिहास या विषयात त्यांनी खोल बुडी मारली. 1930 साली तत्कालीन पोर्तुगीज सरकारने आर्कायव्हो हिस्टॉरिको हा सरकारी दप्तरखाना निर्माण करून पिसुर्लेकरांची प्रमुखपदी नेमणूक केली आणि त्यांना पुढे मिळालेल्या दिगंत कीर्तीचा पाया घातला. अगणित सरकारी कागदपत्रांचा धांडोळा घेत त्यांनी या अद्भुत खजिन्याचा जणू जीर्णोद्धार केला. पोर्तुगीजांच्या भारतातील प्रवेशापासूनचा त्यांचा इतिहास अनेकांनी लिहिला होता आणि मराठेशाहीच्या कर्तृत्वशाली इतिहासावरही अनेकांनी प्रकाशझोत टाकला होता. मात्र कोणाही इतिहासकाराने या 2 सत्तांच्या संघर्षाची वा परस्पर संबंधांची ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधाराने घ्यावी तशी नोंद घेतली नव्हती. पोर्तुगीज भाषा जाणणारा इतिहास संशोधक ही त्यांची जमेची बाजू. गोव्यातील दप्तरखान्यात 1526 पासूनचे दस्तऐवज पद्धतशीरपणे संरक्षित ठेवण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांनी पार पाडली. लिस्बन विद्यापीठाने डी.लिट देऊन त्यांना सन्मानित केले. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने 1947 साली सर जदुनाथ सरकार सुवर्ण पदक देऊन त्यांना सन्मानित केले. 1953 साली मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने कॅम्पबेल मेमोरियल सुवर्ण पदक देऊन त्यांचा गौरव केला. आयुष्याच्या अखेरच्या काळात ते तृप्त होते. हेग न्यायालयात भारत सरकारविरुद्ध पोर्तुगालने दावा लावला त्या कसोटीच्या वेळी आपण पोर्तुगीजांना न दुखावता मातृभूमीशी इमान राखले याचे समाधान त्यांना होते. प्राध्यापक अनंत काकबा प्रियोळकर हे गोमंतकाचे असेच एक साक्षेपी इतिहास संशोधक. मराठी भाषा व कर्नाटक हा लेख त्यांनी कॉलेजमध्ये शिकत असतानाच लिहिला. विविध ज्ञानविस्तारमध्ये तो प्रसिद्ध झाला. विस्तारचे संपादक यांना हा लेख एवढा आवडला की त्यांनी आपल्या मासिकात नियमितपणे लिहायचा त्यांना आग्रह केला. शणै गोंयबाब व रघुनाथराव तळवडकर यांच्यातील कोकणी मराठी वादाने त्यांना या विषयाकडे आकृष्ट केले. त्यांनी या विषयाचा सांगोपांग अभ्यास केला. त्यांच्या विवेचनाला तर्काच्या कसोटीचा आधार असल्यामुळे आपली बाजू शेवटपर्यंत खंबीरपणे ते मांडत राहिले. त्यांच्या संशोधनाचा दुसरा विषय म्हणजे गोव्यात मिशनऱ्यांनी निर्माण केलेले कोकणी मराठी साहित्य. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेशी त्यांचा घनिष्ठ संबंध जुळला आणि त्यांच्या वाचन आणि संशोधनाला तो पूरक ठरला. पुढे मुंबई सरकारने मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या पुढाकाराने संग्रहालयात मराठी संशोधन मंडळाची स्थापना केली. या शाखेचे सचिव आणि संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. प्रियोळकरांनी मराठी संशोधन मंडळाच्या विद्यमाने निवडक ग्रंथांचे संशोधन केले व त्यांच्या शुद्ध प्रती तयार केल्या. मुक्तेश्वरी महाभारताची संशोधित आवृत्ती त्यांनी मंडळामार्फत 5 भागात प्रसिद्ध केली. याशिवाय मराठी भाषेचे व्याकरण, अमृतानंद विरचित योगराज टिळक, सांतू आंतोनीची जीवित्व कथा, गोष्टी शतक, मुसलमानांची मराठी कविता, महानुभाव इतिहास प्रकरण, देवनागरीची ध्वनिलिपी, मराठी दोलामुद्रितेंची प्रस्तावना वगैरे संपादित व स्वतंत्र ग्रंथ निर्मिती त्यांनी केली. त्यांच्या प्रिंटिंग प्रेस इन इंडिया आणि गोवा इन्क्विजिशन या इंग्रजी ग्रंथांचाही उल्लेख केल्याशिवाय
त्यांच्या संशोधन कार्याची व्याप्ती लक्षात येणार नाही. औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांच्या आग्रहावरून त्याने नलदमयंती स्वयंवराख्यानाचे संशोधन केले. या ग्रंथामुळेच त्यांना संशोधक म्हणून मान्यता मिळाली आणि या ग्रंथाला मुंबई विद्यापीठाचे 1935चे तरखडकर पारितोषिक मिळाले. 1953 साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या कारवार येथे भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. त्यांनी संपादित केलेल्या आणि स्वतंत्रपणे लिहिलेल्या ग्रंथांची संख्याच 50हून अधिक भरते. हिंदुस्तानचे 2 दरवाजे आणि प्रिय आणि अप्रिय हे त्यांचे ग्रंथ संशोधनपर असूनही रुक्ष नाहीत. कारण प्रियोळकरांच्या लेखनाला साधार विवेचन आणि काटेकोर चिकित्सक वृत्तीच्या जोडीने लालित्याचेही अंग आहे. पिसुर्लेकरानंतर गोव्यातील गाढ विद्वत्तेचा वारसा सांगणारा अनंत काकबा प्रियोळकर हा जुन्या पिढीतील अखेरचा संशोधक. पिसुर्लेकरांनी मळवलेल्या इतिहासाच्या पायवाटेने मार्गक्रमण करणारे गोमंतकाचे तिसरे संशोधक म्हणजे पाळोले काणकोणचे सशम देसाई. मडगाव येथे लिसेवच्या शिक्षणासाठी दत्तात्रय व्यंकटेश पै यांच्या हिंदू विद्यार्थीगृहात राहत असताना दत्तात्रय पै यांच्याप्रमाणे आपणही पत्रकार व्हावे असे त्यांच्या मनाने घेतले. दत्ता पै उत्कृष्ट शिक्षक तसेच शिस्तप्रिय व्यक्ती होते. विद्यार्थी वसतिगृह चालविण्यापूर्वी हिंदूचे यशस्वी संपादक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. मात्र देसाई यांना पत्रविद्या शिकण्यासाठी पुणे गाठावे लागले. तो काळ वृत्तपत्रात काम करूनच पत्रविद्या शिकण्याचा होता. मात्र अनेक दैनिकातून उमेदवारी करूनही त्यांचा या व्यवसायात जम काही बसला नाही. 1957 मध्ये पत्रव्यवसाय सोडून पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृती कोश मंडळात ते काम करू लागले. 1964 पर्यंत संशोधन सहाय्यक म्हणून या कामात ते रमले. याच काळात डॉक्टर आंतोनियो द द्वगान पेरेरा व डॉक्टर पिसुर्लेकर यांनी संपादन करून प्रसिद्ध केलेल्या मराठ्यांच्या इतिहासासंबंधीच्या पोर्तुगीज कागदपत्रांचे देसाईने संपादन करून भाषांतरही केले. मराठ्यांच्या इतिहासाची साधने पोर्तुगीज दप्तर खंड 2 या नावाने 1968 व 1975 साली महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने ते प्रसिद्ध केले. 1964च्या अखेरीस कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात संशोधन सहकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांना त्यांच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या संपादनात संशोधन सहकारी म्हणून देसाईंनी मदत केली. 1969 साली संशोधन संचालकपदी त्यांची बढती झाली. 1970 साली याच पदावरून ते निवृत्त झाले. ताराबाई कालीन कागदपत्रे यांचे 3 खंड, जिजाबाई कालीन कागदपत्रे 1 खंड, शिवकालीन पोर्तुगीज कागदपत्रे 1 खंड असे त्यांचे संशोधनपर ग्रंथ प्रकाशित झाले. मराठ्यांच्या इतिहासाचा त्रिखंडात्मक ज्ञानकोश एन्सायक्लोपीडिया हा त्यांचा ग्रंथराज इतिहासकार म्हणून त्यांना कीर्ती मिळवून देणारा ठरला. निवृत्तीनंतर ते आपल्या मूळ गावी स्थायिक झाले आणि आपला इतिहासाचा व्यासंग आणि लेखनाचा वसा त्यांनी अंतिम श्वासापर्यंत जोपासला. आचार्य धर्मानंद कोसंबी आणि त्यांचे बापसे बेटा सवाई सुपुत्र प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी यांच्या नावांशिवाय गोमंतकीय मराठी इतिहास संशोधकांची यादी पूर्ण नाहीच होणार. आचार्य धर्मानंद कोसंबी हे बुद्ध धर्म आणि तत्वज्ञानाचे महापंडित. गोव्यातील साकवाळ गावी 9 ऑक्टोबर 1876 रोजी त्यांचा जन्म. एक दिवस बालबोध मासिकाचा अंक वाचित असताना त्यातील गौतम बुद्धाच्या चरित्राने ते भारावून गेले. घर सोडून पुण्याला गेले. बौद्ध धर्माचे ग्रंथ पाली भाषेत, त्यामुळे संस्कृत शिकल्यास पाली भाषेतील ग्रंथ वाचता येतील म्हणून पुण्याला संस्कृत शिकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना तिथे अपयश आल्यामुळे ते काशीला गेले. पुढे नेपाळ, बुद्धगया, सारनाथ, कौशांबी अशी 4 धाम यात्रा केली. सिलोनमध्ये त्यांना समर्थ गुरु भेटले आणि त्यांचे इप्सित पूर्ण झाले. नंतर ते ब्रह्मदेशला गेले. 1918 ते 1923 5 वर्षे अमेरिकेत तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. परतताना युरोप, रशियाचा दौरा केला. नंतर बनारस हिंदू विद्यापीठात अध्यापन केले. मौलिक ग्रंथरचना केली. महात्मा गांधीजींच्या आश्रमात राहिले. स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. शिरोडा येथे मिठाचा सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला. साधी राहणे आणि उच्च विचारसरणी हा त्यांच्या संपूर्ण जीवनाचा गाभा. त्यांचे निर्वाणही
त्यांच्या अद्भुत जीवनाला साजेसेच झाले. अन्न त्याग करून दिनांक 4 जून 1947 रोजी ते अनंताच्या यात्रेला निघून गेले. प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी आपल्या पित्याचा वारसा जोपासताना विविध ज्ञानशाखात आपल्या परिणत प्रज्ञेने मूलगामी संशोधन केले. इतिहास, तत्वज्ञान, गणित, नाणकशास्त्र, मानववंशशास्त्र आदी विषयात त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन केली. मार्क्सवादी विचारांचा पगडा त्यांच्या विचारांवर आणि जीवनशैलीवर पडलेला दिसतो. तर्कशुद्ध विचारांची कायम कास धरणाऱ्या या प्रकांड पंडिताने अणुशक्तीला विरोध केला. तो तिच्या विध्वंसक शक्तीमुळे मानवजातीवर ओढवू शकणाऱ्या संभाव्य संकटाचा, परिणामाचा धोका टाळता यावा म्हणून. काहीसा एकलकोंड्या वृत्तीचा हा संशोधक आयुष्यभर मोडेन पण वाकणार नाही या बाण्याने जगला. रिवणचे नारायण भास्कर नायक गोमंतकात भारतमित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. गोमंतकाचा इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय. भोज, शिलाहार या प्राक्कालीन राजवटींवर त्यांनी लेखन केले. मराठे पोर्तुगीज सत्ता हा त्यांच्या अभ्यासाचा म्हणून लेखनाचाही विषय ठरला. प्राचीन ग्रामसंस्था, आयुर्वेद, नाणकशास्त्र, आरोग्य अशा विविध विषयांवर त्यांनी पुस्तिका लिहिल्या. मात्र भारतमित्र हे नियतकालिक रिवणसारख्या आडगावी राहून त्यांनी कैक वर्षे पोर्तुगीज आमदानीत प्रसिद्ध केले. त्यासाठी हालहपेष्टा सोसल्या, पोर्तुगीजांचा रोष पत्करला आणि म्हणूनच भारतमित्रकार म्हणून ते गोव्यात कायम सुपरिचित राहिले. आयुष्याच्या उत्तरार्धात ऋषीवनाचा इतिहास या पुस्तकाच्या लेखनात ते निमग्न होते. काशीनाथ दामोदर नायक हे असेच एक व्युत्पन्न व्यासंगी व्यक्तिमत्व. इतिहास आणि साहित्य हे त्यांच्या आवडीचे विषय. त्यांच्या ग्रंथसंग्रहावरून त्यांच्या दांडग्या वाचनाची कल्पना करता येते. मुसलमान मराठे यांच्या लढ्यापेक्षा त्यांना प्राचीन काळातील आर्य द्रविडांच्या संघर्षात अधिक रस होता. मुंबई कुणी वसविली यापेक्षा उत्तर भारत आणि दंडकारण्यात पहिली वस्ती कुणी केली हे त्यांच्या खास आवडीचे विषय. म्हणूनच मध्ययुगीन इतिहास काळातील ताम्रपटांपेक्षा अशोक चंद्रगुप्तकालीन शिलालेखांचे त्यांना अधिक आकर्षण वाटे. त्यांची गोमंतकाची सांस्कृतिक घडण आणि गोमंतकाचे अंतरंग ही पुस्तके ऐतिहासिक महत्वाचे आहेत. ॲडव्होकेट पापू शिरोडकर आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाशचंद्र शिरोडकर यांचाही समावेश गोमंतकीय इतिहास संशोधकांच्या यादीत करायलाच हवा. दोघांच्याही नावावर मौलिक ग्रंथसंपदा आहे आणि ऐतिहासिक पुराव्यांनी ती परिपूर्ण आहे. डॉक्टर प्रकाशचंद्र शिरोडकर यांची गोवा राज्य पुराभिलेख संचालनालयाचे संचालक म्हणून निवड झाल्यामुळे त्यांच्या मूळच्या संशोधक वृत्तीला उत्तेजन मिळाले. अलीकडेच गोवा अपारांत, लँड बियॉन्ड द एंड या ग्रंथात प्रसिद्ध झालेला फ्रॉम प्री हिस्टॉरिक टाइम्स टू 1510 हा त्यांचा विस्तृत लेख माझ्या या विधानाची साक्ष पटवायला पुरेसा आहे. 2 वर्षांपूर्वी मुंबईचे आद्य शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर त्यांनी लिहिलेला त्रिखंडात्मक इंग्रजी ग्रंथराज म्हणजे त्यांच्या शिरपेचातील मानाचा तुरा, ऑनरेबल जगन्नाथ शंकर शेठ, प्रॉफेट ऑफ इंडियास रिसर्जन्स अँड मेकर ऑफ मॉडर्न बॉम्बे या त्यांच्या ग्रंथराजामुळे गोमंतकीय इतिहास संशोधकांच्या पंक्तीत त्यांनी केवळ मानाचेच नव्हे तर अढळपद पटकावले आहे. विनायक शेणवी धुमे यांचा गोमंतकीय मंदिर संस्कृतीचा व्यासंग उल्लेखनीय आहे. श्री कालभैरव, बांदिवडे येथील श्री महालक्ष्मी, श्री मंगेश या देवस्थानांचा समग्र इतिहास लिहून त्यांनी गोमंतकीय मंदिर संस्कृतीची गुणवैशिष्ट्ये आणि वैभव अधोरेखित केले आहे. ऐतिहासिक बेट कुंभारजुवे हे त्यांचे पुस्तकही स्थलमहात्म्याबरोबरच इतिहासाची कवाडे उघडणारे आहे. डॉक्टर पिसुर्लेकर यांच्या मताचे खंडन करणारे गोमंतकीय ब्राह्मणेतर हे सर्व शूद्र आहेत काय हे असेच एक ऐतिहासिक महत्वाचे पुस्तक डॉक्टर नारायण दत्तात्रय वेरेकर यांनी ते लिहिले आहे. ते मूळ कळंगूटचे. वैद्यकीय व्यवसायानिमित्त ते म्हापशाला स्थायिक झाले होते. पिसुर्लेकर यांच्या एका लेखातील प्रतिपादनाचा समाचार घेण्यासाठी वेरेकर यांनी लिहिलेले हे पुस्तक 1937 साली प्रसिद्ध झाले. या प्रतिक्रियात्मक ग्रंथाची आणि ग्रंथकर्त्याची नोंद एवढ्याचसाठी महत्वाची की गोमंतकीय इतिहास संशोधकांमध्येही मतभिन्नता होती, जिच्यामुळे संशोधनाला आणि नवीन ग्रंथ निर्मितीला चालना मिळत होती. आंतोनियो दे ब्रागांझा परेरा, फिलिप मेरी शॅव्हियर आणि त्यूतॉन डिसूजा
यांचाही गोमंतकीय इतिहास संशोधकांमध्ये समावेश करायलाच हवा, एवढे त्यांचे योगदान महत्वाचे आहे. शेवटी एक खुलासा, सगळ्याच गोमंतकीय इतिहास संशोधकांना मी न्याय दिला असे म्हणणे धाडसाचे ठरेल. माझे हे भाषण म्हणजे घागर में सागर वा बिंदूत सिंधू सामावून घेण्याचा एक नम्र प्रयत्न आहे.